आज आपण 11ने कोणत्याही संख्येला गुणण्याची ट्रिक पाहणार आहोत फार सोपी आहे. काय करायचे, कोणत्याही संख्येला जर 11ने गुणायचं असेल तर हा शेवटचा जो अंक आहे तो आहे तसंच लिहून घ्यायचा. नंतर या दोन्हींची बेरीज करायची, किती आली 9. नंतर पुढच्या दोन्हीची बेरीज करायची, किती आली 4 आणि 3 7. आणि हा अंक 3 अशी 3 तसंच लिहून घ्यायचा. हे झालं आपलं उत्तर. पहा पुढे आता 14 गुणिले 11, 4 आहे तसंच लिहून घ्यायचा. 4 आणि 1 किती झाले 5. आणि हा 1 आहे तो तसाच लिहून घ्यायचा आहे. पहा 2 आणि 3 ची बेरीज केली, किती आली 5. नंतर 3 आणि 5 ची बेरीज केली 8. नंतर 5 आणि 4 ची बेरीज केली 9. नंतर 4 आणि 3 ची बेरीज केली 7. नंतर 3 आणि 2 ची बेरीज केली 5. नंतर 2 आणि 1 ची बेरीज केली 3. 2 आणि 1 ची बेरीज केली 3. आणि आता हा 1 आहे, 1च्या पुढे मिळवायला काहीच नाही, 1 अशी 1 लिहून घ्यायचं. हे झालं आपलं उत्तर. पहा आणखी हे उदाहरण पाहू आपण, किंवा याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पण तुम्हाला आणखी प्रश्न पडणार आहे. पहा की 56 गुणिले 11 कसं करायचे. पहा हा लिहिलाय 606. नंतर 6 आणि 5 किती झाले 11. 11शी 1 हातचा घ्यायचा आणि 1 इथं लिहायचा आहे. पहा मग आता 5च्या पुढं बेरीज करायला काहीच नाही, मग 5 आणि 5 हा हातचा मिळवला, किती झाले 6. हे झालं आपलं उत्तर. ज्यावेळेस अंकाची बेरीज 2 अंकी येईल त्यावेळेस त्याचा हातचा मनात धरायचा आणि तो पुढच्या बेरजेमध्ये मिळवायचा. इथं तसंच केलंय. पहा आपण 56चं कसं केलंय, 606 लिहिले. नंतर 6 आणि 5 11ची बेरीज केली, हातचा 1 आणि 5 5 लिहिला. तर यांची जर बेरीज केली 6 1 आणि 6 तर उत्तर तेवढंच येते. पहा इतर वेळेस काय फक्त पुढचा अंक काय करत जायचंय, मिळवत जायचंय.